हा कार्यकर्त्यांचा एवढा मोठा प्रचंड उत्साह ही एका मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे आणि त्यांच्या या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही अशी मी इथं ग्वाही देतो। पुढची वाटचाल काय असणार आहे? आता सर्वांना घेऊन सोबत पुढे जायचं आहे। जास्तीत जास्त जेवढं काम करता येईल, प्रत्येक गोष्टीत जेवढा सहभाग घेता येईल त्या प्रकारचा सहभाग घेऊन सर्वांना कशी मदत करता येईल त्या दृष्टीनं काम करायची इच्छा आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत, यामध्ये आपल्या कडून अपेक्षा नागरिकांची आहे, कशा पद्धतीची या ठिकाणी तयारी असणार आहे? येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका सर्वांशी चर्चा केल्यानंतर जास्तीत जास्त कशा जागा निवडून येतील या गोष्टीवर आम्ही भर देणार आहोत। लवकरच या अनुषंगाने कार्यकर्त्यांची एक या नवीन आणि जुन्या टीमची मिळून आता आम्ही दोन्ही एक झालेलो आहोत। या सर्वांना एकत्र घेऊन एकत्र बसून आम्ही सगळेजण चर्चा करणार आहोत आणि पुढची दिशा आम्ही ठरवणार आहोत। पक्षवाढीसाठी काय नवीन भूमिका असेल? पक्षवाढीसाठी आमची भूमिका हीच असेल, 1 यूथ 10 बूथ। प्रत्येक बूथ कसा मजबूत करता येईल, प्रत्येक बूथवर बूथ वाईज कशा नेमणुका करता येतील, कसे कार्यकर्ते तिथं जास्तीत जास्त जोडता येतील आणि त्यानंतर पक्षाच्या वाढीसाठी अजून काही प्रकारचे कार्यक्रम घेऊन त्याला अधिक बळ कसं देता येईल यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत। पक्षप्रवेश झाल्यावर प्रदेशाध्यक्षांनी आपल्याला काय शब्द दिले, काय काय अभिप्राय काय सांगितले? तुम्ही सगळ्यांनी पक्षप्रवेशाचं कार्यक्रम नक्कीच बघितला असेल। खूप छान कार्यक्रम पार पडला, त्यातून तुम्हाला योग्य तो मेसेज मिळाला असेल अशी मी इथं अपेक्षा व्यक्त करतो। मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा शुभेच्छा दिल्या, त्यांची सुद्धा तुम्ही भेट घेतली? हो, तेच ती भेट याच दृष्टीने होती की ठरल्याप्रमाणे पक्षप्रवेश झालेला आहे आणि कशा प्रकारे पक्षप्रवेश झाला याची त्यांना थोडीशी माहिती दिली असता त्यांनीच प्रत्युत्तर दिलं की मी पूर्ण रिपोर्ट मला आलेला आहे आणि पूर्ण प्रदेश कार्यालयात आपल्याच पक्षप्रवेशाची चर्चा दिवसभर चालू होती असं त्यांनी तिथं नमूद केलं। नवीन विकासाची नांदी म्हणून सुरुवात होत आहे, भैया कशा पद्धतीने विकास कामं हाती घेतल्या जातील? नाही, हे आता सांगितल्याप्रमाणे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेऊन चर्चा करून त्या दृष्टीनं पुढची आम्ही दिशा ठरवणार आहोत। विरोधकाकडून आरोप होतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आपण पक्ष प्रवेश केलेला आहे, काय सांगणार आहे? नाही, असं काही नाही। माझ्या जुन्या कार्यकर्त्यांशी वेळोवेळी वेगवेगळ्या बैठका घेऊन चर्चा करून त्यानंतरच हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। असं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका समोर ठेवून किंवा असं काही नाही, तसं असलं असतं तर आम्ही नगरपालिकेच्या आधी या गोष्टी करू शकलो असतो। ओके, थँक्यू।